सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. रिग्नेश 11 भिवंडी या टीम साठी महत्त्वाच्या सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल वेग पाहायला मिळाला, वेगाबरोबर उसळी पाहायला मिळाली. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने सुरुवातीलाच पहिला बॉल डॉट. खूप चांगला बॉल होता, बाउन्स मिळाला. बाउन्स बरोबर वेग सुद्धा आपण पाहू शकलात आणि अचंबित करणारा चेंडू होता सुमित ढेकळेला. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. फिरोज पुन्हा एकदा याही वेळेला त्याच ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र होताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी. आज धावांचा पाऊस सुद्धा पाहिला, खराखोरा पाऊस पाहिला आणि अचानकपणे एखादं चांगलं षटक देखील आपण पाहिलेलं आहे. पाहूया पहिले 2 बॉल मात्र अचूक टप्प्यावर टाकलेत फिरोज यांनी. सुमित मात्र बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्मॅट मधील निष्णात खेळाडू. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर हा बॉल थोडासा कमी उंचीचा पाहायला मिळाला, परंतु रिझल्ट तोच आहे कीपरच्या हातात. व्हेरिएशन याला म्हणतात. पहिला बॉल बाउन्स, दुसरा बॉल बाउन्स आणि तिसरा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय चांगली रणनीती सुमित ढेकळेच्या अगेन्स्ट फिरोज शेखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग. हो, यावेळेला अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडासा जास्त पाठीमागे खांद्याचा वापर आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपातील धाव. हा बॉल आपण पाहू शकताय रिप्ले मध्ये. सुमित ढेकळेच्या अगदी डोक्यावरून हा चेंडू निघून गेला होता आणि त्यामुळे पंच दक्ष आहेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. काय गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत सरप्राईज यावेळेला डिलिव्हरी आपण पाहू शकाल. अनबिलिव्हेबल. ओल्या विकेटवर उसळता बाउन्सर जो आहे आणि थोडासा पाठीमागे टाकलेला खेळणं तेवढं सुद्धा सोपं नाहीये, परंतु काही बॅटर्सने आज असेही बॉल खेळले खूप चांगल्या पद्धतीने. हा बॉल पुढे केलाय, मागील चेंडूच्या तुलनेत पुढे केला. रिझल्ट तोच. थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न. नॉर्मली फुटवर्क प्रॉपर असतं त्यांचं, परंतु या बॉलवर थोडंसं स्ट्रगल केलं. बॅट अगोदरच गेली त्यांची. हो, निश्चित स्वरूपात आपण पाहू शकलात. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. सबमरिंग डिलिव्हरी. ओ, इकडे काय होतंय, हे होऊ शकतं ओला बॉल आहे त्याच्यामुळे बॉल हातातून स्किड झाला आणि खूप लांब पाठीमागे गेलाय. आणि फिरोज शेख सुद्धा त्या ठिकाणी जरूर मात्र आश्चर्यचकित झाले की हा बॉल सुटला कसा. कारण प्रत्येक बॉलवर आपण पाहतायत चेंडू भिजवतो आणि त्यानंतर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. चेंडू सुटला आणि खूपच बाहेर होता आणि त्यामुळे शक्य झालं नाही सुमित ढेकळेला हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी. बॉल भिजवण्यामागची 2-3 कारण आहेत. एक तर त्याला लागलेला चिखल पुन्हा एकदा काढून टाकायचा असतो आणि ओला बॉल थोडासा वेगात, थोडासा उसळी देखील जास्त घेताना पाहायला मिळत असतो. प्रतीक यावेळेला एका हाताने खेळलाय पाठीमागच्या बाजूला. प्रतीक गरत. वाह, अनोखा फटका होता, पाहण्यासारखा होता. असा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि खूप चांगली ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाली होती. अगदी नटराज पद्धतीने एक पाय हवेत, एका पायावर वजन, एका हाताने बॅटने झटकली आणि बॉल मात्र सीमारेषच्या दिशेने पाठवला. प्रतीक गरत एक कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रबर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक उच्च दर्जाचं क्रिकेट ज्याने सातत्याने हाताळलं गेलंय. कळमचा ब्रँड आहे. नालासोपारा विभागातील हे दोन्ही मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला कळमचा ब्रँड, एका साईडला नालासोपाराचा ब्रँड आपण पाहू शकतायत. इथे फिरोज शेखने पहिले 3 ते 4 बॉल अतिशय चांगले हाताळले गेले, परंतु शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि एक सॅटिस्फाईड करणारा हा चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर 7 या धावसंख्येवर रिग्नेश 11 भिवंडी या टीमची. सुमित ढेकळे एका बाजूला जर पाहिलं तर प्रतीक यांना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिला दिवस. सोहेल येतात बॉलिंग साठी. चिता कॅम्पचा आणखीन एक वेगवान गोलंदाज समोर सुमित ढेकळे. 7 धावा पहिल्या षटकात आल्यात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. हो, आणखीन एक बॉल वेगात उसळीवाला, त्याला मात्र स्क्वेअर लेगला खेळे. फिरोज खूप लांबून तिकडे पोहोचतायत. 1 रन. एका हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सुमित आता ह्या वेळेला टाइम स्पेंड करत असताना पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे बॅटवर बॉल येत नाहीयेत, आपल्याला थोडा वेळ घ्यावा लागेल आणि त्यामुळे एक समंजसपणाचं क्रिकेट आपण सातत्याने पाहिलंय. परंतु एका साईडला आपण पाहिलं तर नवतरुण उभारता सितारा खेळाडू, अपकमिंग यंग टॅलेंट आपण पाहू शकाल. तर प्रत्येक गरज एक्सपिरियन्स प्लेअर त्याच्यासमोर कशी गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल.
हो, प्रतीक यांना आम्ही क्वचितच टेनिसला पाहतो, परंतु पावसाळ्यात येतात आणि धुमाकूळ घालतात. मला पंतनगरच्या घाटकोपरच्या पंतनगरच्या स्पर्धेतील बेस्ट बॅटर घेतलेलं देखील आठवतंय त्यांनी. फटका चांगला आहे, प्रतीक गरत बॉलला मात्र पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 सिक्सर. चांगला फटका होता, टक्कन आवाज आला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना आपण पाहू शकाल. ही ताकद आहे या खेळाडूची, हीच ओळख आहे. खूप चांगला बॅकलिपचा वापर केला गेला होता, चेंडूला येऊन दिलं होतं, रीड केलं होतं आणि सरळ चेंडूला पाठवलं. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, षटकार. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. थोडासा मागे होता, त्याचा फायदा या ठिकाणी प्रति उंच पुरे आहेत, फायदा घेत आहेत, सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता 14 झाली आहे. पहिल्या षटकातील अप्रतिम गोलंदाजी, परंतु आता प्रतीक यांची बॅट बोलायला लागली आहे. यावेळेला उसळी होती, बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय आणि तिकडे एका धावेवर समाधान मानावं लागेल. लॉंग स्टॉप रिझनला 1 रन. या स्ट्रोकवर मात्र खुश नाहीये. ज्या पद्धतीने सोहेलचा हा बॉल चांगला होता, नो डाऊट अबाउट इट, बाउन्स मिळाला होता आणि विकेट सुद्धा मिळण्याची दाट शक्यता होती आणि सरळ चेंडू निघून जातोय. 1 धावांकरता संघाची धावसंख्या फलकावर. प्रथम फलंदाजी करताना रिग्नेश 11 भिवंडी टीम 15 वर जाऊन पोहोचते. 15 धावा धाव फलकावर. फिरोजचं पहिलं षटक अप्रतिम, आता सोहेल आहेत. सुमित यांच्यासाठी फटका खेळलाय खरा, टायमिंग फसलं होतं, परंतु बॉल आता पाठीमागे जातोय. आकाश जांगीड आले तिकडे. संघर्ष जरूर करताना पाहायला मिळतोय सुमित ढेकळे. ज्या पद्धतीने यंदाचा हंगाम चांगला राहिला या खेळाडूसाठी. गुड कॅप्टन म्हणून, सक्सेसफुल कॅप्टन म्हणून ओळखले जातात या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. 16 रन झालेत 4 बॉलच्या समाप्तीनंतर. सोहेल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक गरत, बिग हिट, प्रतीक गरत, बॉल सीमारेषा पार, परत 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 सिक्सर. काय जबरदस्त पुलचा फटका आपण पाहू शकताय. थोडासा खिचून मारला होता, टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला, डिलिव्हर्ड झाल्यानंतर ज्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होतोय. तंत्रशुद्ध फटक्याचा राजा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं नाव आहे प्रतीक गरत. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते, 22-0. सोहेल पुन्हा एकदा समोर. प्रतीक, ओ हो, हा बॉल पुढे होता, डबल माइंड झाले, शॉर्ट सिलेक्शन नाही करू शकले. बॅट अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची बॅट शॉर्ट सिलेक्ट करत नव्हती आणि हा बॉल यष्टीरक्षकांकडे जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. चांगला शेवटच्या बॉलवर यावेळेला कौतुक करेन सोहेलचं. ज्या पद्धतीने ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, चांगली थिंकिंग वापरली आणि सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टॉस सरल्यानंतर सुमित ढेकळे, रिग्नेश 11 भिवंडी टीम जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. विशा अर्जुन 11 डायगर या टीमने टॉस जिंकून जितू यावेळेला दीपू माळीने सांगितलं की मात्र आम्ही फिल्डिंग स्वीकारू, जी काही रणनीती आहे ती मात्र आम्ही मैदानात दाखवू. उद्या लॉन्चिंग आहे, ज्या पद्धतीने न्यू लॉन्चिंग आपण पाहू शकता 24 जून 70-70च्या माध्यमातून. बिलीव्ह अँड अचीव्ह या 2 गोष्टींवर निर्भर सातत्याने पाहायला मिळतं आणि याच गोष्टीमुळे मात्र आज ब्रँड पूर्ण जगभरामध्ये पाहायला मिळतंय. जर कोणाला फ्रँचाईज घ्यायच्या असतील तर डेफिनेटली आपण फ्रँचाईज सपोर्ट कॉल करा 7276915170. स्पोर्ट्स ब्रँड इंडिया 70-70. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 11च्या करंट रन रेटने प्रथम बॅटिंग करताना रिग्नेश 11 भिवंडी टीम. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 15 धावा. 2 ओव्हरमध्ये इकडे जर पाहिलं तर 22 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकासाठी कांजूरमार्गचा बुमरा म्हणजेच सुमित आवटे यांना आमंत्रित करण्यात आलंय. टीम मध्ये थोडेसे चेंजेस. मुन्ना शेख यांच्या ऐवजी घाटकोपर वटवाडीचे भावेश शेलार यांना संधी देण्यात आली या मॅच मध्ये. बिग हिट, फटका खेळला करा, परंतु टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत आहे, बुम बुम, बुमरा आला आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन गेलाय सुमित आवटे. आडनाव आवटे आणि काम सुद्धा आउट करायचंय. आवटेने आउट केला पहिल्याच बॉलवर. संघर्ष करत होता सुमित ढेकळे आणि त्यामुळेच आपण पाहताय धावांचा वेग वाढत नव्हता. अखेरकार मजबूर केलं आणि इथून आपण पाहताय सेकंड टाइम फ्लॉप ठरत असताना आपण पाहतायत या सिरीज मध्ये. सर सोपं नसतं. ट्रॅव्हलिंग
क्रिकेट माझ्या मते काल रत्नागिरी रात्रभर ट्रॅव्हलिंग ड्रायव्हिंग आणि त्यानंतर पुन्हा क्रिकेट तेवढ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. म्हणजे नेहमीच चॅलेंज स्वीकारण्यासाठी तयार असतात सुमित, परंतु आज ती अपेक्षा पूर्ण नाही केली आतापर्यंत. आणि इकडे विकेट आलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रबर क्रिकेटचा आणखीन एक गब्बर मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे गेल्या मॅच मध्ये अतिशय सातत्य दर्शवलं गेलं होतं. आता या मॅच मध्ये मात्र प्रदर्शन पुन्हा एकदा ते सातत्याचं दर्शवेल का, कारण या खेळाडूकडे खूप काही क्षमता आहे. 22 ला पहिला धक्का सुमित आवटे आला आणि पहिली सफलता त्याच्या हाती लागली. आणि चांगला झेल त्या ठिकाणी आकाश जांगीडला आपण पाहू शकलात. 22 ला 1 पहिली विकेट आली आहे. सुमित आवटे पहा, संघनायकाने जो निर्णय घेतला होता की आता जरी 7 धावा दिल्यात फिरोजला थांबून सुमितला आणण्याचा, आकाश जांगीडचा हा निर्णय कुठेतरी यशस्वी राहताना पाहायला मिळाला. चला मॅच सुरू करा. यानंतर आणखी एक मॅच बाकी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आणि जवळपास 4:15 वाजलेले आहेत. सुमित आवटे, दिनू, हो, परंतु तेवढं सोपं नव्हतं. यष्टीरक्षकांनी प्रयत्न जरूर केले गेले. सुमित यांच्याकडून चांगला बॉल. आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल 3,12,000 प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी, आणि मॅच नंबर 3च झाल्यात नुकत्या मॅच, आणि 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी मॅच पाहिल्या प्रमोद सर. हो डेफिनेटली, कारण 70 स्पोर्ट्स प्रेझेंट जेव्हा जेव्हा मॅच असतात, धमाके असतात, आपण पाहिलंय ग्रामीण असो त्यानंतर खुलागट असो, परंतु मॅच पाहण्यासाठी मात्र एक वेगळीच स्वादिष्ट मेजवानी असते ती 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि त्यामुळेच की काय आपण पाहत आहेत आज 3,20,000च्या वरती आतापर्यंत या चौथ्या सामन्याच्या अगोदर मॅच पाहिलेल्या आहेत. जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सुमित आवटे प्रतीक गरत, आता मात्र बॅटिंगसाठी धडाकेबाज बॅटर, तंत्र त्यांच्याकडे आणि धडाका देखील आहे. पाहूया प्रतीक यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय खरे. हो हो हो, सुमित यांनी आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. राऊंड द विकेट आले. तिकडनं जर पाहिलं तर अगदी बॉडीच्या दिशेने थोडीशी उसळी होती बॉलला. खूप चांगला बॉल ह्या वेळेला डिलिव्हर्ड केला गेला. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर जेव्हा चेंडू पिच करतात ना, त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजाला कठीणाई निर्माण होते, आणि तेच केलं. टॅप केलं होतं या बॉलला. कोणती धाव नाहीये, डॉट बॉल. प्रतीक, फुलटॉस, प्रतीक घरच्या बॅट मधून 6 आलाय. परत 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 प्रतीक गरत या वेळेला जबरदस्त फॉर्मामध्ये पाहायला मिळतो. लो फुल टॉस बॉल कधी कधी विकेट सुद्धा देऊन जातो, परंतु इथे आय एम ऑलवेज रेडी या वेळेला दर्शवलं गेलं या बॉलवर, आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. कळमचा ब्रँड षटकार. चुकीला माफी नाहीये, चुकी कोणी करू देत. आणि इकडे फुलटॉसच करून बसले सुमित. कमबॅक करावं लागेल. हा बॉल मात्र थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न, रनआउटची संभावना. ओ, थ्रो चांगला होता. बॉल अतिरिक्त उसळी घेऊन गेला आणि स्टंपच्या माझ्यामध्ये काही सेंटीमीटर वरून बॉल गेलाय. हो डेफिनेटली आपण पाहू शकलात. थोडंसं सुमित मात्र कमरेवर हात देतोय, कारण सुमितला माहिती आहे प्रति गरजची किती विकेट मोलाची आहे, आणि त्यामुळे आपण पाहतायत ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काही किंचितसा मात्र या ठिकाणी जरूर स्टंप वाचला, आणि इथून मात्र जीवनदान मिळालं असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. डायरेक्ट हिट झाला असता तर पॅव्हलियनच्या रस्त्याला यावं लागलं असतं प्रतीक गरतला, परंतु नशिबाने साथ दिली मी म्हणेन. पुन्हा एकदा सुमित आवटे समोर दिनू. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. स्कोर जरी पाहिला तर 24 वर प्रतीक गरत या ठिकाणी खेळतात खरे, परंतु अजूनही जी अपेक्षित धावगती नाहीये. परंतु आज आपण पाहिलं की 6 मध्ये 8 सुद्धा नाही झाले. हाही संघ कमबॅक करू शकतो. मॅग्निफिसंट काय क्रिकेट खेळलंय त्यांनी. दिनू कांबळे, संघाचा डोलारा या ठिकाणी सावरायचा आहे, एक आकार द्यायचा आहे धावसंख्येला, त्यासाठी दिनू प्रतीक यांच्या जोडीला. हा बॉल जास्त सफल झाले. पाठीमागे खेळण्याचा मानस या ठिकाणी होता, परंतु ते काही या ठिकाणी यशस्वी नाही होऊ शकले. आणि इकडे 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 30. चला या शेवटच्या बॉलसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय.
डिसिजन पेंडिंग आपण पाहत आहेत. रेफर केलं गेलं. यस, इट्स अ व्हाईट बॉल. हा बॉल आपण पाहू शकतायत दिनू कांबळेने प्ले केलं होतं, परंतु खूपच वरून हा बॉल जरूर गेला आणि त्यामुळे चेंडू आपण पाहत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना यस पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवर. सुमित आवटे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात. 31 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. आज काही मॅच आपण अशा सुद्धा पहिल्या 3 ओव्हरमध्ये 60-60 धावा सुद्धा झाल्या होत्या. वाह, यावेळेला तुमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळले. तिकडे जर पाहिलं तर मिडॉनला फिरोज आहे, त्यांच्याकडे बॉल जाईल. सुमितचं षटक संपलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक षटकार येऊन सुद्धा आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आता 32. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा येत असताना आपण पाहू शकतायत आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्यात त्या जवळजवळ 10 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. म्हणजे एक सफल षटक आणि यशस्वी षटक कसं असावं हे सुमित आवटेने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र फलंदाजाला परिपूर्णतः संघर्ष करण्यासाठी आपण पाहिलं तर भाग पाडलं गेलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 रन. उद्याचा दिवस 24 जूनचा दिवस पाहायला मिळतोय. न्यू लॉन्चिंग आपण पाहू शकाल. वेगवेगळ्या क्रिकेटच्या साहित्यांचं लॉन्चिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळेल वेगवेगळ्या स्पोर्ट्स शॉपमध्ये आणि तो दिवस उद्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय 24 जून 2025. उद्याच्या दिवसातील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे सकाळी 9 वाजता. परफेक्ट सामन्याला सुरुवात होईल. MMCC संबळपूर वर्सेस व्ही लायन्स ओडिसा आणि त्यानंतर ताई पॅकर्स RJ ग्रुप श्रीतेज 11 पुणे. ऑन साइडला जरूर खेळला गेला आहे. फाईन लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला उमेदीने थ्रो केला गेला. टाळ्यांचा गजर होत असताना त्याच्या संघ सहकार्यांकडून संघाची धावसंख्या फलकावर 33 वर जाऊन पोहोचली गेली. प्रति गरजचा विचार केला तर 8 बॉलमध्ये 24 रन आतापर्यंत 300च्या स्ट्राईक रेटने अफलातून बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. परंतु फिरोजचं यावेळेला पहिल्या षटकाचं कौतुक करावं लागेल. तोच पुन्हा एकदा सातत्य राखेल का फिरोज? हा बॉल जर पाहिला आता थोडासा मागे सापडला होता, त्याला रीच करण्याचा प्रयत्न आणि फिरोज जरी थोडंसं लेट आले, 4थ्या ओव्हरमध्ये पुन्हा आले, परंतु काम तेच केलंय विकेट घेण्याचं. आणि या ठिकाणी कौतुक करावं लागेल फिरोज यांचं. थोडासा दबाव त्याने निर्माण केलाय आणि उसळता बॉल आतापर्यंत त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वेळेला तो प्रयत्न झाला खरा, परंतु विकेट आली आहे. बॅटची एज अँड टेकन. अतिशय चांगला दर्जेदार झेल. दीपू माळीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. तेवढाच वेग होता फिरोज शेखचा आपण पाहू शकलात आणि सातत्याचं दुसरं नाव आहे. गेल्या मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये खूप धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. त्यानंतर आपण पाहू शकतायत आता मात्र पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये आला आणि पुन्हा एकदा ते सातत्य. 24 धावांची एक चांगली खेळी करत प्रति करत बॅक टू द डगआउट. 33 ला 2. प्रथम बॅटिंग करत असताना रिग्नेश 11 भिवंडी टीम. विकेट तर येताना पाहायला मिळाली आहे. धावांसाठीचं थोडंसं स्ट्रगल सुरू आहे, परंतु मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती दिनूने सुद्धा आणि त्याचबरोबरने प्रथमेश ठाकरे यांनी सुद्धा. आताही ते कामगिरी करावी लागणार आहे, परंतु समोर फिरोज आज या मॅचमध्ये अंदाज घेतलाय. या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. हो, या वेळेला पुन्हा उसळी, थोडेसे मागे गेले आणि बॉल मागे गेल्यानंतर बॉडीच्या जवळ असताना बॉल पाहायला मिळाला आणि अगदी एका क्षणार्धात बरेचसे प्रश्न विचारत कीपर यांच्या दिशेने गेलाय. चांगला बॉल होता, खूपच चांगला बाउन्स. तिकट बाउन्सर मित्र म्हणेन ह्या वेळेला प्रथमेश ठाकरेला अचंबित करणारा हा चेंडू. हाई बॉल थोडंसं शफल होऊन मागे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. वा वा वा, इकडे प्रथमेश यांचे इरादे उद्ध्वस्त करताना पाहायला मिळत आहेत फिरोज. त्यांनी जी रणनीती बनवली आहे, मागील बॉल उसळी होती म्हणून या वेळेला थोडेसे जास्त आतमध्ये घुसले आणि जेवढे आतमध्ये घुसले बॉल त्यांच्या दिशेने टाकला आणि पुन्हा बाउन्सच टाकला. चांगली रणनीती, चांगलं गेम प्लॅनिंग आतापर्यंत प्रथमेश ठाकरेच्या विरोधात पाहायला मिळतो फिरोज शेखचा. काय बॉलिंग केली जाते फिरोज यांच्याकडून. एका मागोमाग एक बाउन्सर पेश केले जात आहेत. पाण्यामध्ये बॉल आपटले जात आहेत. बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळत आहेत. भयानक बॉलिंग म्हणावी लागेल या ठिकाणी. जबरदस्त.
डेंजरस बॉलिंग यावेळेला आपण पाहू शकतात फिरोज शेखच्या माध्यमातून. परिपूर्ण रीड करतोय प्रथमेश ठाकरेला की हुक करण्याच्या प्रयत्नात आहे. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल खरा. आणि इकडे जी बॉलिंग केली आहे कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसातील सर्वोत्तम षटक. परंतु पाहूयात तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली बॅटिंग टीम कडून उसळीसाठी. रेफर केलं गेलंय. चेक करूया आपण. पहिला रिव्ह्यू जर आपण पाहिला तर सक्सेस ठरला गेला होता. त्यामुळे 2 रिव्ह्यू शिल्लक आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. अर्थातच रिग्नेश इलेव्हन भिवंडी या टीमचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दिनू कांबळेला आपण पाहू शकतायत. एका साईडला आपण पाहताय प्रथमेश ठाकरे. चांगली गोलंदाजी फिरोज शेख तेवढे कॉन्फिडेंटली आहेत. मात्र हा फेअर चेंडू असावा की काय म्हणून फिरोज स्वतःच्या फिल्डिंगवर येत असताना पाहायला मिळतात त्या पोझिशनमध्ये. थर्ड अंपायर रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग आहे. 6 कॅमेरा सहित ही स्पर्धा. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित करण्यात येतोय. हा बॉल फिरोजला पुन्हा एकदा टाकावा लागेल. आणि सुंदर गोलंदाजी केली जाते. या बॉलवरची उंची थोडीशी जास्त पाहायला मिळाली आणि अगदी टाचेवर खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावेळेला बॉल या ठिकाणी जाताना पाहायला मिळतो. वरून सगळ्या बाबी पंच पडताळत आहेत. बॅटरची बॉडी पोझिशन काय आहे, ते झुकले आहेत का, त्यांनी अगदी टाचेवर खेळला आहे का, आणि या सगळ्या गोष्टी पडताळत आहेत पंच. चौतीस धावा धावफलकावर आहे. फिरोज अप्रतिम गोलंदाजी. हा बॉल पुढे केलाय. तिकडे भावेश शेलार होते त्यांच्याच हातात. आता ही गोष्ट पथ्यावर पडली हा बॉल परत टाकायची, कारण त्यांना एक बॉलही टाकायला मिळाला, त्याच्यावर विकेट देखील त्यांना पाहायला मिळाली. फिरोजचं कौतुक या करता करेल. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा दिल्या. फिरोजचं कौतुक व्हायलाच पाहिजे. लाजबाब बॉलिंग. काय बॉलिंग केली आतापर्यंत. दोन्ही स्पेल पाहण्यासारखे आहेत. चिप शॉट खेळला होता. खेळू की नको खेळू, हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं, परंतु तिथे फिल्डरला निवडलं. आणि थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल ते फिरोज शेखने. प्रथमेश ठाकरे बॅक टू द डगआउट. संघर्ष करताना पाहायला मिळाला. गेल्या मॅच मध्ये चांगली पॉवरफुल बॅटिंग केली होती. आणि मात्र यावेळेला दबाव आपण पाहू शकला. शेवटच्या बॉलवर पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू फिल्डरच्या हातामध्ये. विकेट डाऊन. इकडे एक गोष्ट झाली की फिरोजचा कुठेतरी शेवटचा बॉल होता. हा फक्त ढकलण्याचा मानस होता. त्या प्रयत्नात फटका फसला. भावेश यांनी एक चांगली कॅच तिकडे पकडली आणि फिरोजचं कौतुक करावं लागेल. परंतु अजूनही यानंतर येणाऱ्या 3 ओव्हर असणार आहेत. धावसंख्या इकडे आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 3 ओव्हर बाकी आहेत. या 3 ओव्हरमध्ये धावा कराव्या लागणार आहेत. दिनू कांबळे मैदानात आहेत आणि सूरज पाटील पनवेल तालुक्यातील वाघिवलीवाडा गावचे एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि समोर जर पाहिलं अंबरनाथचा स्टार दिनू कांबळे, तर बॉलिंगसाठी चिता कॅम्प मुंबई दाखल होताना पाहिलं मिळतं सोहेल. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिला दिवस मान्सून सुपर सिरीजचा. युट्यूबलाही मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि मैदानात सुद्धा गर्दी. सोहेल आलेत. पहिलाच बॉल आपटलाय, परंतु पहिलाच बॉल वाईट सुद्धा जाईल. नियंत्रण नव्हतं या बॉलवर. परिपूर्णता आपण पाहू शकलात. बाउन्स सुद्धा आला आणि त्यामुळे वाईट सुद्धा आपण पाहू शकतायत. आणि 1 बाउन्स त्या ठिकाणी इशारा देत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या फलकावर रिग्नेश इलेव्हन भिवंडी या टीमची जाऊन पोहोचते 35 धावा. 35. संघर्ष करतायत आतापर्यंत. हा बॉल आपण पाहू शकलात. आता वाईट नंतर नो. वाईट फॅक्टर आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बाउन्स होतात आजच्या दिवसामध्ये. चंदू सर, सोहेल एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे. खूप प्रतिभा आहे या खेळाडूकडे आणि त्यामुळेच एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते या रबर बॉल क्रिकेटमध्ये. हो, परंतु आव्हानं समोर मोठी आहेत. दिनू सारखा बॅटर आहे, त्याला रन पासून वंचित ठेवायचं आहे. बॉल थोडासा ओला आहे आणि ओला असणारा बॉल टाकायचा योग्य टप्प्यावर. ही आव्हानं सुद्धा आहेत. धावसंख्या 36 झाली आणि दुसऱ्या बाजूला दिनूला धावा करायच्या आहेत. सोहेल हो, यावेळेला गती कमी ठेवली. बॉलचा टप्पाही जर पाहिलं तर अतिशय योग्य ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. धावांची गरज आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बाईच्या स्वरूपात दिल्या 2 धावा. तर रिग्नेश इलेव्हन भिवंडी टीमला धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. 36 रन आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 38 वर. ज्या पद्धतीने वाईड, नो बॉल आणि बाईच्या स्वरूपात म्हणजेच बॅटने परफेक्ट धावा येत नाहीयेत, परंतु फलक हलतं राहत आहे.
हो काय फटका खेळलाय, ही तर खासियत आहे. परंतु असं वाटलं की हा बॉल गेलाय पॉइंटच्या दिशेने षटकारासाठी, तिकडे मात्र कॅच पकडली गेली आहे. निमेश रेडकर होते त्या ठिकाणी घाटकोपरचे खेळाडू, त्यांनी पकडलेली कॅच आणि एक मोठी विकेट आली आहे. दिनू कांबळे आउट. काय कॅच टिपला होता पहा, एका क्षणाला चांगला स्ट्रोक, चांगला फटका आणि तेवढी सुंदर कॅच आपण पाहू शकाल. विकेट डाऊन दिनू कांबळे आता लयबद्ध होण्याच्या तयारीमध्ये होता की हा षटकार आल्यानंतर मी थोडासा लयबद्ध होईन. ऑन दी टोस खेळला गेला होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना भरपूर वेळ होता, चेंडू बराच वेळ उंचीवर राहिला, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड निमिष रेडकरचं पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट कॅच, अतिशय चांगला हा दर्जेदार झेल पाहायला मिळतोय. हो मोठी विकेट आली आहे. दिनू कांबळे यांची विकेट या क्षणाला येणं खूप महत्वाचं होतं प्रतिस्पर्धी टीमसाठी आणि हा धक्काही आहे रिंगनेश 11 संघासाठी. परंतु त्विषा अर्जुन 11 टायगर संघासाठी जमेची बाब राहिली. सोहेल विकेट घेताना पाहायला मिळालं. सुरुवात अडखळती झाली परंतु विकेट त्यांच्या खात्यात येताना पाहायला मिळते. सूरज पाटील यांच्या जोडीला विश्वजित ठाकूर मिस्टर JPL दाखल होताना पाहायला मिळतात. आपल्याला पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील दिघोडे गावचे स्टार आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. पाहूया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे विश्वजित ठाकूर बॅटिंगसाठी, परंतु आत्मविश्वास बॉलरचा सुद्धा दोनावला असणार आहे सोहेल यांचा, कारण त्यांनी विकेट घेतलेली आहे. परंतु सूरज आणि विश्वजित पहा अजूनही डाव बराच बाकी आहे. 7 ओव्हरची मॅच आहे, 5वी ओव्हर सुरू आहे, अजूनही 16 बॉल बाकी आहे आणि 4-5 जरी बाहेर गेले मॅच जबरदस्त होईल. वेगवान बॉल टाकलाय, बॉडीच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि आता ट्रॅकवर बॉलर देखील येताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी सोहेल शेख, परफेक्ट या वेळेला फलंदाजाला रीड करतोय. त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तो कोणत्या दिशेने खेळण्यासाठी मात्र ओळखला जातो आणि त्यानुसार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडू शरीराचा वेध घेताना डॉट बॉल. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, टायमिंग नाही झाल्या, बॉल हवेत, आकाश तिकडे पोहोचले, स्वतः कर्णधार त्या ठिकाणी होते. सोहेलला यश मिळताना पाहायला मिळत आहे. विश्वजित ठाकूर देखील आउट होत आहेत. आणखीन एक धक्का. चांगलं गेम प्लॅनिंग आतापर्यंत. आकाश स्वतः जे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात आणि ते गोलंदाजाला सजेस्ट करतायत की आधून टाकण्याचा प्रयत्न करा, जोरकस चेंडू मात्र वेगवान करण्याचा प्रयत्न करा, वेगवान मारा करा. जरी वाईड नो बॉल आले तरी चालतील, परंतु इथून जर आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू जास्तीत जास्त देऊ नका. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत ही रणनीती, परफेक्ट गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट, विश्वजित नाराज मनाने गॉन. विश्वजित आउट होत आहेत. नवीन बॅटर विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. सुप्रीमो सिरीज जिंकलेले खेळाडू, परंतु सोहेलने कमाल केली आहे. बॅक टू बॅक म्हणजे लवकरात लवकर 2 विकेट सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. 38 धावा, थोडीशी नियंत्रित धावसंख्या आहे आणि ज्या पद्धतीने पवनने 6 मध्ये 8 नाही दिल्या त्या पद्धतीने असं नाही की सगळ्याच मॅच मध्ये 100च व्हायला पाहिजेत. माझ्या मध्ये 80, 70, 80, 90 ची मॅच सुद्धा रंगू शकते, परंतु तिथपर्यंत जावं लागेल, 70च्या पुढे तरी जावं लागेल. 38 धावा धाव फलकावर आहे. सोहेल उचलते चेंडू टाकून फलंदाजांना त्रस्त करण्याचं काम करतायत सध्याच्या घडीला. हा बॉल पुढे केलाय आणि बॉल पुढे आणि जाईल सुद्धा कव्हरच्या क्षेत्रात. आल्या आल्या विश्वनाथ यांच्या बॅट मधून सिक्सर. चांगला फटका होता विश्वनाथ जाधव. विशूच्या बॅट मधून एक क्लास आपण पाहू शकाल. उर्पी चेंडू होता, मात्र जागा बनवली, रुंद दिला आणि सरळ चेंडूला पाठवला फ्लॅट 6. षटकार, षटकार येणं फार गरजेची गोष्ट होती चंदू सर, आणि तो मात्र षटकार निर्णायक क्षणाला आलाय. म्हणजे दबाव जो होता तो दबाव थोडाफार हटवला गेलाय. हो, वेळ बदलायला वेळ लागत नाही या खेळामध्ये आणि इकडे आल्या आल्या षटकार खेळत आपले इरादे स्पष्ट केलेत. माझा नंबर कोणता आहे हे महत्वाचं नाही, मी काय करतो हे महत्वाचं आहे. पठ्ठ्याने षटकार खेळलाय. 44 धावा धाव फलकावर 5वी ओव्हर मार्गस्थ असताना थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आकाश यांच्याकडून. 44 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा सोहेल हे षटक जर पाहिलं तर आतापर्यंत चांगलं राहिले त्यांच्यासाठी. विश्वनाथ जाधव, वेग, उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. पंचांनी मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय. आता दबाव बॉलरवर शिफ्ट झालाय. षटकार आल्यानंतर काही गोलंदाज जर आपण पाहिलं तर लाईन अँड लेंथ चेंज करतात आणि त्यामुळेच की काय आपण पाहिलं तर बाउन्स थोडासा टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता हा बॉल, परंतु सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. नो बॉल. यावेळेला आणखीन एक, वाह
2 बॉल मध्ये जर पाहिलं तर पठ्ठ्याने 2 षटकार मारलेले आहेत आणि इकडे जवळपास 5वी ओव्हर संपायला असताना बॅटिंगला आले आणि त्याच्यानंतर विश्वनाथ नावाचं वादळ पावसात गोंगवायला सुरुवात झाली आहे. जबरदस्त बॅटिंग आणि आपल्या टीमची धावसंख्या वाढवताना पाहायला मिळाली. धावसंख्या पाठवली आहे ती आता 5 ओव्हर नंतर 51 आणि येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये जर का 25-30 जरी आल्या चांगली मॅच होईल. आरजे ग्रुप वर्सेस श्री तेज 11 पुणे असे 4 संघ उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून डे 2 मध्ये. सुमित आवटे यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. मागील षटक सुमित यांचं चांगलं राहिलं होतं. 10 धावा खर्च करत असताना एक विकेट घेतली होती. आता सूरज पाटील विश्वनाथ या दोघांना बॅटिंग करावी लागेल कारण 12 बॉल तर अजूनही बाकीच आहेत. त्याच्यामुळे पाहूया काय होईल. सुमित आवटे मान्सून सुपर सिरीज पहिलाच बॉल वेगात उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतात खरे आणि प्लस अतिरिक्त 1 धाव देखील मिळेल. व्हाईट +1. यस थर्ड अंपायर रेफर केले गेले. गोलंदाजी करणाऱ्या टीमने अर्थातच त्विषा अर्जुन 11 डायगर या टीम कडून जो रिव्ह्यू घेतला गेलाय पण चेक करूया. थर्ड अंपायर रेफर केले गेले. या स्पर्धेमध्ये 4 पंचांची चांगली भूमिका आपण पाहू शकाल. ऑनफिल्ड आहे शशी साटम सर आणि एका साईडला आपण पाहतायत हेमंत शेट्टी सरांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे एका साईडला आपण पाहतायत रमाकांत पवार सर फेअर डिलिव्हरी आणि हेमंत कोळी सरांना आपण पाहतायत. खूपच चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला जो अपेक्षित बाउन्स होता चंदू सर आणि त्यामुळे आपण पाहतायत फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी आपण पाहतोय सुमित योग्य वेळेला रिव्ह्यू देखील घेण्यात आलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता या ठिकाणी यस 52 धावा. सुमित पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी उसळी पाहायला मिळते. बॉलची जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि आता बॅटरने चॅलेंज केलंय या ठिकाणी या बॉलच्या उसळीसाठी. डिसिजन पेंडिंग. सिमेंट कॉन्क्रीट खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि रबर बॉल क्रिकेट हे सातत्याने आता आपण पाहू शकतायत पूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलं या रबर बॉलने आणि त्यामध्ये 70-70 प्रेझेंट जेव्हा जेव्हा स्पर्धा येते प्रेक्षकांना उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते की कशी स्पर्धा असेल. ऑक्शन बेसवर ही टुर्नामेंट आपण पाहू शकाल. मान्सून सुपर सिरीज 2025 आणि तो दिवस उजाडला. व्हाईट बॉलचा इशारा यावेळेला जरूर दिला गेलाय. लगातार 2 वेळा मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतले ते सक्सेस झालेत. एकदा बॅटर एकदा बॉलर. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला जरूर होता. सीमारेषेच्या दिशेने जातोय परंतु तिकडे पुन्हा गवतामध्ये पाण्यामध्ये बॉल थांबला. थ्रो केलाय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. टीम संकटात आहे. आपल्याला धावायचंय हे बरोबर माहिती आहे आणि इकडे धावा 2 येत आहेत. कोणत्याही सिच्युएशन मध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला मात्र या फलंदाजाकडे आहे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणि मान परंतु उच्च विचार त्याच्या बॅटमधून हे सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर रबर बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतात. कारण विशूला माहिती आहे की आता संघ संकटात सापडला. इथून आपल्याला बाहेर काढायचं आहे त्यामुळे धावा येणं फार गरजेची गोष्ट. सुमित आवटे एका साईडला डॉट बॉल आणि विकेट घेण्यासाठी तत्पर असलेला असा गोलंदाज. 55-5. सुमित आवटे समोर जर पाहिलं तर विश्वनाथ चांगली सुरुवात केली. आल्या टीमसाठी सुमितचा हा बॉल पुल करायचा प्रयत्न होता परंतु नाही टायमिंग होऊ शकलं. 3 फिल्डर बॉलच्या दिशेने येत आहेत. निमेश रेडकर आलेत अतिशय वेगात. एकच धाव. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 56. पहिला बॉल 22 त्यानंतर वाईड 2 रन्स सिंगल. अतिशय चांगली रणनीती सुमित आवटीच्या गोलंदाजीवर पाहायला मिळते. आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 56. लॉस ऑफ 5 विकेट. रिग्नेश 11 भिवंडी टीम. सुमित आवटे आता सूरज यांच्यासाठी बिग हिट. सूरजची बॅट देखील आता बोलायला लागली आहे. टोलावला बॉल लांब लचक पाठवलाय. सूरज यांच्या बॅट मधून सिक्सर येताना पाहायला मिळेल. या षटकाराची अपेक्षा होती आणि लगेच षटकार आल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होत असताना खेळाडू कक्षेमधून आपल्याला पाहायला मिळतो. कारण धावांचा वेग वाढायला हवा. जसं आपण चंदू सर उल्लेख केला की 70, 80, 80, 90 धावा जर आल्या तर कदाचित थोडाफार इथे फायटिंग टोटल आणि गोलंदाजीसाठी थोडंसं कुठेतरी पाठबळ मिळू शकतो.
चांगला फटका होता, चांगला फटका एक्झिक्यूट केला मिडल ऑफ द बॅटने, बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला, चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळालाय. सूरज यांची बॅट देखील आता बोलायला सुरुवात झाली आहे. टीमला गरज आहे धावांची आणि प्रयत्न मात्र तेच होत आहेत. दुसऱ्या बाजूला सुमितला या धावा रोखायच्या आहेत. आणखीन एक सूरज वाघिवलीवाडाचा स्टार टीम संकटात आहे आणि षटकारांची बरसात सुरू आहे. क्लास सूरज पाटील दर्शवत असताना पाहायला मिळतोय. पाच चेंडूला येऊन दिलं, परफेक्ट रीड केलं, ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर होता आणि काय फटका एक्झिक्यूट केलाय कॉन्फिडेंटली. हा फटका आत्मविश्वासाच्या जोरावर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 6 धावा. जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धाव संख्येला पुढे घेऊन जात आहेत. 68 धावा. ओ हो, हा बॉल लाईन मध्ये नाही आले. बॅट फिरली खरी परंतु उंचीचा अंदाज नाही आला. डॉट बॉल. तरी सुमित थोडेसे नाराज आहेत कारण या अगोदर थोड्या धावा आल्या आणि 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 68 धावा. टीम मॅनेजमेंट आता मात्र इकडे रिग्नेश इलेव्हनचं थोडंसं खुश असेल कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावसंख्या जी 34 वर होती तिला आता कुठेतरी इकडे उसळी मिळताना पाहायला मिळते कारण दोन्ही ओव्हरमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. 5व्या आणि 6व्या षटकामध्ये 17-17 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रुप बी मध्ये उद्याच्या मॅचेस शेड्यूल पाहायला मिळेल. MMCC संबलपूर वर्सेस व्ही लायन्स ओडिशा, ताई पॅकर्स RJ ग्रुप वर्सेस श्री तेज 11 पुणे. अशा पद्धतीने उद्याच्या 5 मॅचेस विनर विनर लुजर लुजर. आणि MMCC संबलपूर टीमचे जे ओनर आपण पाहत आहेत रिकान मोहंती, अंकुर सिंग आयकॉन प्लेयर आहेत. त्यानंतर थॉमस डायस, विनायक भोईर, राकेश प्रभू, शाहिद शेख, रोहित नार्वेकर, अजित मोहिते, योगेश पवार, सुनील चावरी, ऐश्वर्या सुर्वे, राहुल जोगाडिया, सागर रणपिसे, नितेश पुड्डा, प्रतीक शर्मा, राज सिंग यांना आपण पाहू शकणार आहोत. व्ही लायन्स ओडिशा टीम कडून केतन मात्रे आयकॉन आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला खरा परंतु बॉल हवेत होता. पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक. निमिष रेडकर आलेले आहेत गोलंदाजीसाठी. मागील हंगामात जर पाहिलं तर स्काय रायडर, बटवाडी, शिवनेरी दोन्ही टीमसाठी खूप चांगली कामगिरी केली. या हंगामात देखील अगदी पुण्याची स्पर्धा, काल कोलगेटची स्पर्धा देखील गाजवली निमिष रेडकर यांनी आणि हे षटक मात्र त्यांच्या हातात सोपवताना पाहायला मिळत आहेत. 70 धावा धावफलकावर आहेत. विश्वनाथ समोर निमिष रेडकर. शेवटचं षटक आहे आणि तुम्हाला सिद्ध करण्यासाठी कोणतंही षटक महत्वाचं असतं. जसं या दोन्ही बॅटरने आता मात्र सुरुवात केली आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत निमिष रेडकर. आता गोलंदाजीसाठी मात्र पाहायला मिळतील. मान्सून सुपर सिरीजचा हा महत्वाचा दिवस आज पाहायला मिळतोय पहिलाच. निमेश रेडकर यांचा हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चांगला बॉल टाकलाय. इमर्क फार्मास्युटिकल साठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात. निमेश रेडकर. यावेळेला उसळी होती परंतु या उसळी असणाऱ्या बॉलला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय आकाश. ओ, चांगले प्रयत्न त्या ठिकाणी आकाश यांचे पाहायला मिळाले खरे परंतु कॅच नाही झालीये. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. धावांसाठीची धावाधाव इकडे होते. 3 धावा धावून पूर्ण केल्या. आकाशचे प्रयत्न चांगले होते. बरेच मात्र मागे येत असताना बॉलवर नजर देखील ठेवली होती परंतु कॅच नाही झाली. निमेशने संधी निर्माण केली परंतु इकडे 3 धावा आल्यात. चांगली रणनीती यावेळेला जरूर आखले गेले परंतु धावांचा वेग वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतो रिग्नेश इलेव्हन भिवंडी. आकाशचं कौतुक करेन ज्या पद्धतीने त्याने ट्राय केली होती, अप्रतिम. हो, इकडे निमेशकडून आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. धाव संख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मोठ्या फटक्यापासून अजूनही वंचित ठेवण्यात आलाय. 74 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिला डाव आहे. रिग्नेश इलेव्हन बॅटिंग आहे. थोडीशी पडझड झाली त्यातून टीम सावरली आहे परंतु शेवट कसा होणार इकडे आपल्याला पाहायचं आहे. तर त्विषा अर्जुन 11 टायगर मात्र बॅटिंग साठी आपल्याला पाहिला यानंतर येताना पाहायला मिळतील. निमिष रेडकर. हाई बॉल थोडासा पाठीमागे टाकलाय. पुल करण्याचा प्रयत्न तिकडे मात्र पोहोचतायत आकाश. तोपर्यंत दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय.
आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. चांगली गोलंदाजी निमिषचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी केले, मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत आणि अतिशय चांगली वाखण्याजोगी गोलंदाजी करत असताना कौतुकास्पद गोलंदाजी. 5 बॉल आतापर्यंत तरी व्यवस्थित हाताळलेत, परंतु शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल. परंतु निमेश आता स्वतः चांगली गोलंदाजी करताना हाई बॉल मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. थ्रो येतोय आणि कौतुक करावं लागेल निमेशचं. या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा दिल्या, शेवटच्या ओव्हरमध्ये आले आणि 9 धावा खर्च केल्या. आणि कौतुक सूरज पाटील आणि विश्वनाथचंही करावं लागेल. त्यांचीही पार्टनरशिप टीमला बऱ्यापैकी ठिकाणी ती घेऊन गेली. म्हणजे 77 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 78 पाहिजे. पहिल्या 3 मॅच मध्ये झाली तेवढी नाही, परंतु सुमित ढेकळे यांना फाईट करण्यासाठी पुरेशी असावी. त्यामुळे पाहूयात दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आहे ते मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि दुसऱ्या डावात प्रमोद सरांच्या जोडीला कुणालजी दाते सर जुळतील. मॅच समरी आपण बॅटिंग स्कोर कार्ड आपण पाहू शकताय. रिग्नेश 11 भिवंडी टीमचा प्रति गरजने 9 बॉलमध्ये 24 रन. झंझावती चांगली बॅटिंग केली होती. सुमित ढेकळे पुन्हा एकदा थोडेसे फ्लॉप ठरले गेले. 2 रन्स फक्त त्यांच्या बॅटमधून आल्या. दिनू कांबळे 3 रन्स. प्रथमेश ठाकरे लवकरात लवकर बाद झाले 0वर. सूरज पाटीलने नॉट आउट 13 धावांची खेळी केली 5 बॉलमध्ये. विश्वजित पुन्हा एकदा फ्लॉप ठरले विथ द बॅटने. विश्वनाथ जाधव ने जबरदस्त. विश्वजित ठाकूर मात्र 0वर बाद झाले आणि विश्वनाथ जाधवने जी बॅटिंग केली ती क्लास पाहायला मिळाली. 23 धावा नॉट आउट 10 बॉलमध्ये 230च्या स्ट्राईक रेटने. एक्स्ट्रा 12 धावा आल्या आणि 7 ओव्हरमध्ये 77 रन 78 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. रिग्नेश 11 भिवंडी या टीमने प्रतिस्पर्धी संघासमोर. नीड 78 रन्स फ्रॉम 42 बॉल्स. या हायलाइट्स आपण पाहू शकाल. प्रति गरजचा हा एक आगळा वेगळा स्ट्रोक आपण पाहू शकलात. 1 हँडने चौकार आला आणि तिथून सुरुवात झाली आणि त्यानंतर षटकारात परावर्तित करताना आपण पाहू शकलात. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होताना पाहायला मिळाले. वेगवेगळ्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट चांगली रणनीती आखली. कोणत्या बॉलवर कसं खेळायचं, कोणत्या गोलंदाजाला कसं टार्गेट करायचं हे ज्यांनी जाणलं तो एक परिपक्वतेचा फलंदाज बनला. आणि त्याच पद्धतीने त्यानंतर विकेट आपण पाहू शकलात. प्रथमेश ठाकरेची सॉफ्ट डिसमिसल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. संघर्ष करत होता आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी आपण पाहिलात मिड ऑफच्या दिशेने. दिनू कांबळेचा हा स्ट्रोक चांगला होता, परंतु निमेश रेडकरने जो झेल टिपला, प्रेझेन्स ऑफ माइंड अप्रतिम आपण पाहू शकलात. एक्सलंट फिल्डिंग. त्यानंतरचा सूरज पाटीलचा हा षटकार मात्र या स्पर्धेमध्ये थोडासा उमेद देऊन जाणारा होता. या इनिंगमध्ये सूरज पाटीलचे ते 2 षटकार पाहायला मिळाले. अतिशय चांगली कणकर बॅटिंग करत असताना लॉंग ऑफ कडे एक षटकार. त्यानंतर आपण पाहू शकलात मिड ऑन कडे एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि संपूर्ण हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळाली. विश्वनाथ जाधवची सुद्धा बॅटिंग बहरली गेली. तर 7 षटकांमध्ये 78 धावा विजयासाठी समोर ठेवले गेलेत. विशा अर्जुन 11 डायगर या टीमच्या समोर तेजस पाटील आणि डॉक्टर संदीप पावशी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर रिग्नेश 11 भिवंडी टीमचे रिग्नेश पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मराठी IPL कॉमेंटेटर, एक पॉप्युलर कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते या महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये, असे कुणाल दाते सर संध्याकाळच्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. कुणाल दाते सर, गुड इव्हिनिंग, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद प्रमोदजी. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर टार्गेट तसं पाहिलं तर पहिल्या ज्या 3 मॅच आहेत त्या तुलनेमध्ये थोडंसं छोटं वाटते, परंतु असे छोटे टार्गेटच मोठमोठे धक्के देत असतात क्रिकेटच्या दुनियेमध्ये. द रेड डेव्हिल्स चॅम्पियनशिप तुमच्या समोर. नॉर्थ इंडिया चॅम्पियनशिप ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये ही टुर्नामेंट असणार आहे. 16 टीम आहे आणि 16 टीम मध्ये 6 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत. आणि या स्पर्धेमध्ये भरपूर मोठमोठी पारितोषिक आहेत. 2.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि सेकंड पारितोषिक असेल 1 लाख. NCR स्पोर्ट्स ग्राउंड नोएडा मध्ये ही स्पर्धा अपूर्व चतुर्वेदी, अर्पित चतुर्वेदी यांच्या माध्यमातून खेळवली जाणार आहे. रेड डेव्हिल्स नोएडाचे ओनर अर्पित चतुर्वेदी यांची ही स्पर्धा नॉर्थ इंडिया चॅम्पियनशिप ऑल इंडिया ओपन
रेड डेव्हिल चॅम्पियनशिप. यस अंपायर चा सिग्नल येतोय इम्पॅक्ट, बॅटरी इम्पॅक्ट. आकाश आकाश इम्पॅक्ट आलेला आहे आणि ओमिकेनी, ओके बॅटर ओमिकेनी इम्पॅक्ट. आणि कोणाच्या जागेवर आले ते अंपायरला सांगून ठेवा. सामन्याला होते सुरुवात. 78 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत दोन धुरंधर खेळाडू विशा अर्जुन 11 टायगर टीमचे. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. विश्वजित ठाकूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो रफ्तारकार राजा, ज्याच्याकडे पाहिलं जातं. आकाश जांगीड एका साईडला गेल्या मॅच मध्ये चांगली रणनीती, चांगलं गेम प्लॅनिंग जरूर आखलं गेलं होतं, परंतु थोडेसे फ्लॉप ठरले. आता मात्र इथे एक जिंकण्याची जिद्द बाळगून पुन्हा एकदा सज्ज झाले दोन्ही संघ. पहिलाच बॉल, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. क्लास बिटवीन द गॅप मध्ये चेंडू चाललाय. 4 धावांकरता मेल चौकार. वेलकम बाउंड्री. दर्जा पहिल्याच बॉलवर तो स्टँडर्ड इथे सेट करत असताना आणि खऱ्या अर्थाने अशाच फलंदाजीसाठी आकाश जांगे जाणला जातो. त्याच्या पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या गॅप मधून या 4 धावा त्याने वसूल केल्यात. सुरुवात धडाक्यात झाली आहे. ऑन साइडला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. गुड शॉट. पिकअप शॉट इथे पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जशी डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रिजच्या आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर थोडीशी नजर झुकली, परंतु बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बॉलला सांगितलंय झुकेगा नाही साला. 6 धावा मिळतात. चांगला फटका होता. वेगेचा फायदा उचलला. क्षण रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने मनगडाचा चांगला वापर करत असताना डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध या चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. पहिल्या बॉलवर सुस्वागतम चौकार आणि त्यानंतर मात्र काय आकाश जांगे ज्या पद्धतीने लेंथ किती लवकर पिक करतोय बा. परत एक वेळा थोडासा मागे गेला, थोडासा परत एक वेळा ती नजर झुकली, परंतु टायमिंग प्रॉपर. बॅटच्या स्टिकरवर जरी बॉल लागला असेल तरी देखील जे टायमिंग पाहिजे ते जुळतंय. 6 धावा इथे मिळताना पाहायला मिळाल्यात. आणि यावेळेला जो फिल्डर होता तो परत एक वेळा आतमध्ये आलाय धावत आणि त्याच्यानंतर बॉलर थांबलाय. फुल टॉस बॉल आणि या वेळेला लगातार हा तिसरा षटकार. 3 in row. अनस्टॉपेबल. प्रत्येक बॉलवर मोठमोठे फटके येत आहेत आणि विश्वजित ठाकूर निराश आहे आणि इथे DRS वापरलाय. अंपायरचा हा निर्णय आहे. त्यांनी इथे डिसिजन पेंडिंग ठेवलाय. बीमर चेक केला जाईल. 6 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. थेट प्रक्षेपण YouTube वर 70-70 लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि या 70-70 लाईव्हच्या परिवाराचं सदस्य बनण्याची ती वेळ आपल्याला पाहायला मिळते. कारण 70-70 स्पोर्ट्स काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतं आणि त्यामुळेच प्रत्येकाची नजर मात्र या स्पर्धेकडे लागलेली असते. आणि ही स्पर्धा मान्सून सिरीज 2025 ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर्स कॉल. काय लगातार 3 षटकार. अप्रतिम. आपण दर्जेदार बॅटिंग होत असताना झंझावती खेळ याला म्हणतात. सुरुवात कशी असावी हे दर्शवून आतापर्यंत दाखवून दिलं गेलंय. फेअर डिलिव्हरी. नक्कीच गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं. कधी कधी होतं असं वाटतं की डीप मध्ये हा बॉल आलाय आणि त्यामुळे पंचांना थोडीशी शंका उद्भवली होती. प्रतिम सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. जसा बॉल येतो तशी मात्र बॅट फिरवण्याची शैली त्याची पाहायला मिळते. असं नाहीये की अंधाधुंदी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. गुड कम बॅक बाय विश्वजित ठाकूर. डॉट बॉल.
यावेळेला बॅकफुटला जात असताना आपण पाहतायत बाउन्स मिळाला होता. लॉंग स्टॉप रिझनला फिल्डर आहेत. 1 रन मिळेल आणि इथून 1 रन येत असताना आपण पाहतायत पंच दर्शवतायत. यस, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला गेलाय व्हाईट बॉल साठी. आपण चेक करूया. अतिशय सुंदर क्लॅरिटी 70-70 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जे श्रोते पाहत आहेत त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रत्यक्षात या मैदानात जे आमचे लाडके प्रेक्षक राजे उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. संध्याकाळचं सत्र आल्हाददायक असं वातावरण आणि निसर्गरम्य असं वातावरण पाहायला मिळतं, जे रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेसाठी अनुकूल असं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि इथून आपण पाहू शकता यस बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू मात्र जरूर गमावलेला आहे, लॉस्ट. तर षटक क्रमांक पहिला यावेळेला कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23. एक महागडं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर 23 वर जाऊन पोहोचली गेली. कुणाल दाते सर, पहिल्या षटकांमध्ये खूप चांगल्या धावा आल्या. आकाश जांगेड ज्या पद्धतीने खेळी करतोय अतिशय वाखाणण्याजोगे. धडाक्यात बॅटिंग त्याने केली आहे. पहिल्या बॉल पासून अटॅक. ऑप्शनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. इथून विश्वजित जरूर आपण पाहतायत फेकी करतायत. ओव्हरथ्रूच्या स्वरूपात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात जरूर आहेत. बॅकअप साठी कोणी नाहीये आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत असताना दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतोय. आकाश जांगेड आणि एका साईडला ओमी केनीला आपण पाहतायत. 2 रन्स मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिली आहे. दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान ते ताळमेळ दिसते. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅटर कॉम्बिनेशन ज्या वेळेला ओपनिंग पेअर मध्ये तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये जर तुमची रनिंग बिटवीन द विकेट चांगली असेल तर प्रत्येक वेळेला ते चेंजेस पाहायला मिळतात बॅटिंग मध्ये आणि त्यातल्या त्यात बॉलरला देखील लेन चेंज करावी लागते आणि ती थोडीशी डोकेदुखी असते. परंतु इथे आकाश सध्या तरी सूत्र स्वतःच्या खांद्यावर घेतोय, सांभाळतोय, टीमला चांगली बॅटिंग करतोय. धावा वाढतात. धावा झाल्यात 25. ऑप्शनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. अतिशय सुंदर एक झन्नाटेदार खणखणीत चौकार. 4 रन. ऑलमोस्ट खोलवर टप्प्याचा बॉल होता. विट मिळाल्याने कवचला दिशा दिली. स्वीपर कव्हर ला फोडत जाणारा हा चौकार होता. क्रीजच्या आतमध्ये जाऊन खूपच चांगला ड्राईव्ह इथे दाखवला आणि 4 धावा मिळवतोय आकाश जांगे. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 29. 29 धावा. 78 धावांचा पाठलाग करताना सुरुवात अप्रतिम झाले. नेत्रदीपक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आकाश जांगेडचा हा फटका यावेळेला जरूर फसतोय. फिल्डर दूर आहेत, तिथे थोडेसे घसरले आणि सरळ चेंडूने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 रन. बॅक टू बाउंड्रीज. हे पावसाळी क्रिकेट आहे. या पावसाळी क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. परत एक वेळेला थोडासा मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं. ऑन दी अप खेळला फटका आणि तो स्वीपर कव्हरचा फिल्डर डिस्टन्स पार करण्याचा प्रयत्न त्याच्या अगोदरच तो घसरला आणि त्याचबरोबर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 33. 33 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला लयबद्ध झालाय. खेळपट्टी त्याच्या जणू काही प्रेमात पडलेली आहे. परफेक्ट चेंडूला रीड करतोय. त्यानुसार मात्र फटक्यात एक वेगळीच मात्र आपण पाहू शकाल नजाकत ताकद दाखवत असताना सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है आणि त्यामध्ये आकाश जांगेडने आतापर्यंत जरी चांगला खेळ दर्शवला गेला. विकेटच्या शोधामध्ये आहे हिमांशु पाटील. डॉट बॉल विकेट्स फॅक्टर. तर टॅप केला जातोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन मिळेल. एकेरी धावेने जास्त फरक पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या साईडला म्हणजे रिग्नेश 11 भिवंडीला. परंतु ज्या पद्धतीने आकाशने सुरुवात केली ऑलमोस्ट 330च्या स्ट्राईक रेटने तर सध्या तो मैदानामध्ये खेळतोय. 10 बॉलमध्ये 33 धावांची खेळी त्याने साकारले. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडलाच बॅटिंग एन्जॉय करत राहिला ओमी केनेने. आता शेवटी तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरच्या धावा झाल्या 34. 11व्या बॉलला स्ट्राईक वर आला आणि काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा चांगला वापर करत असताना आउट ऑफ द पार्क षटकार.
स्लॉट मध्ये बॉल होता आणि हेलिकॉप्टर फटका इथे सजवत असताना ओमी केनीच्या बॅट मधून बॉटम हँडचा वापर पहा. क्रिकच्या आतमध्ये जसा बॉल पुढ्यात पडला तसाच बॅट भिरकावत असताना बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतात. कडक शॉट. या षटकार आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. अप्रतिम ऑन दी टोस जरूर खेळला गेलाय. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच केलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. चौकार. 4. अफलातून बॅटिंग. या अगोदर हेलिकॉप्टर फटका आणि त्याच्यानंतर परत एक वेळा विड्थ मिळाली, जागा मिळाली. कट शॉट अपिश कट खेळला. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावा इथेही वसूल केल्यात. या चौकाराच्या पद्धतीने पहिल्या या 2 बॉल खेळत असताना शेवटी 10 धावा केल्यात ओमीने. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 22 सरासरी. 44 44 धावा. 30 बॉल आणि विजयासाठी येत आहेत, परंतु इथे कॉल चांगला झाला आणि अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपत असताना फलंदाज बाद आकाश जांगीड एक सेट फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. रबर बॉल देखील कट करू शकता तुम्ही आणि कटरचा तो वापर, चेंज ऑफ पेस, बॉलवर कशा पद्धतीने बोट फिरवली, हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न आणि जो बाउन्स होता त्याला जज करता आलेला नाहीये आणि पॉइंटला एक सोप्पा झेल देऊन भार्गवने हा झेल टिपलाय फलंदाज आकाश चांगे. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसतोय त्रिशा अर्जुन 11 टायगरला. आकाश आउट. भार्गव पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. वसई विभागातून दिवानमान गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. गेल्या 2 वर्षांमध्ये या खेळाडूने सुद्धा प्रभावित केले. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. बऱ्याच मॅन ऑफ द सिरीज सुद्धा जिंकलेल्या आहेत वसई तालुक्यामध्ये. दीपू माळी स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या मॅचचा जर विचार केला तर खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली होती, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने सातत्य ठेवेल का याकडे लक्ष असेल. 44 रन. पहिली सफलता हाती लागले ते विश्वनाथ जाधवच्या. विश्वनाथ जाधव ते एका साईडला आपण पाहतायत. हा बॉल ह्या वेळेला जरूर अधून टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा दीपू माळीच्या बॅटमधून येतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 ने आणि ही तिसरी धाव सुद्धा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 1 रन मिळेल. एक्झॅक्टली 3 धावा येतील. 47 ला 1. पेस कमी केलाय या ओव्हरच्या दरम्यान विश्वनाथ जाधवचा जर तुम्ही विचार केला तर. आणि दुसऱ्या बाजूला जो कटरचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव खर्च केली. फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल कारण टार्गेट तुमचं छोटं आहे. लक्ष 78चं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फिल्डिंग मध्ये धावा वाचवणं गरजेचे आहेत. परंतु सामना संपलेला नाहीये. मॅच इथूनही बनवू शकते. धावा झाल्या 47 47. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर असताना यावेळेला अप्रतिम ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. तिथून गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं. 1 रन मिळेल ओमी केनीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 48 ला 1. 48 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत तरी 3 बॉल व्यवस्थित हाताळलेत विश्वनाथ जाधवने. धानी या गावातून बिलॉंग करताना खेळाडू पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहिलं तर दीपेश माळी स्ट्राईक एंडकडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा इरादा त्या ठिकाणी दाखवला. 1 रन मिळेल. वेगाने पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड प्रथमेश ठाकरे पुढे सरसावत आहेत. 1 रन मिळेल. 49. लॉस ऑफ 1 विकेट. सिंगलने देखील दबाव बनवू शकतो बॅटिंग साईडवर कारण आकाश आउट झाल्यानंतर जे मोठे फटके होते ते आलेले नाहीयेत या ओव्हरच्या दरम्यान. पहिल्या बॉलला विकेट आली, त्याच्यानंतर 3 धावा आल्या, त्याच्यानंतर 2 सिंगल आल्यात. म्हणजेच एक तो दबाव जो आहे तो दबाव इथे बनवलाय बॅटिंग साईडवर. तो दबाव झुगारून खेळण्याची क्षमता ओमी केनीकडे आहे. अप्रतिम सरळ बॅटचा वापर केला. चेंडूला फोर्स केलं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. षटकार. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. तो दबाव झुगारून खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि ज्या वेळेला असे लेंथ बॉल तो पिक करतो, समोर फोर्स करत असताना बॉलला पाठवलंय त्यांनी डाऊन दी ग्राउंड 6 धावांसाठी. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आता स्कोर बोर्डवर 55. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 23 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडू समालोचन कक्षेला सलामी देणारा हा खणखणीत दर्जेदार चौकार. ओमी केनी इज ऑन फायर. मिडॉन आतमध्ये त्याचा फायदा पुरेपूर उचललाय. शेवटच्या 2 बॉलवर परत एक वेळा त्या 10 धावा वसूल केल्यात विश्वनाथच्या विरुद्ध. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर
59 59 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले, 59 धावा फलकावर. म्हणूनच मी उल्लेख केला होता की 3 बॉल सध्या तरी आता व्यवस्थित हाताळलेत, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं गेल्या मॅचचा रिझल्ट सुद्धा आपण पाहू शकलात पहिल्या इनिंगचा, की शेवटच्या 2 बॉलवर षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाले 5व्या आणि 6व्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये 3 बॉल व्यवस्थित हाताळल्यानंतर मात्र ते सातत्य ठेवलं नाही. ओमी केनीने यावेळेला चांगली रणनीती आखली विश्वनाथ जाधवच्या अगेन्स्ट आणि चांगली बॅटिंग करत असताना 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 59. 19 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला बॉल होता, मजबूर केलं होतं. परफेक्ट ब्लॉकर मध्ये चेंडू आपण पाहू शकलात. गंगाधर इंगोले यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास दीपू माळीच्या बॅट मधून ब्युटिफुल टायमिंग. षटकार 6. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला तसाच मात्र बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला गेला आतापर्यंत. आणि आता खेळपट्टी थोडीशी यावेळेला जरूर आपण पाहतायत कोरडी झाली आणि त्यामुळे आता फलंदाजाला सहज शक्य झालंय. परंतु गेल्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिला. ऑन साईडला पुन्हा एकदा धमाकेदार खणखणी षटकार. आभाळाला सॅल्यूट करणारा हा दुसरा षटकार दीपेश माळीच्या बॅट मधून 6. या मैदानावर ज्या वेळेला दीपेश माळी येतो त्या वेळेला एक अद्भुत बॅटिंग त्याच्याकडून होत असते आणि तो मैदानामध्ये आल्यानंतर लॉयन ती दहाड त्याच्या बॅटिंग मध्ये दिसते. आणि आताही त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार त्याने मारले. पहिले काय बॉल टायमिंग करता येत नव्हते, परंतु आता तो सेट झाला आणि लगेच त्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके आले. टीमची धावसंख्या 71. चांगला बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल. विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. त्विषा अर्जुन 11 टायगर या टीम कडे. चांगली बॅटिंग, प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका अदा केली. ही चांगली रणनीती आहे. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला तर जरूर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु हा चेंडू वाईट +4 मिळतील एकंदरीत 5 धावा. 76 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. आता विजयासाठी अवघ्या 2 धावेची आवश्यकता आहे. मॅग्निफिसंट नवी मुंबई टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. 2 रनची आवश्यकता. योगेश पेनकर. चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथवर. यस, व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर आर लेवल. तर विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. विजयाचा सुगंध दरवळत असताना विजयाची नौका किनाऱ्यावर लावत असताना पाहायला मिळतोय दीपू माळी. चेंडू आपण पाहिला तर सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना ओके 1 धावेची आवश्यकता. काय आज दर्जेदार खेळ राहिलाय मान्सून सुपर सिरीज 2025 मध्ये. यावेळेला क्लीन बोल्ड. सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद. सत्याहत्तर धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं आयोजन नियोजन ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. 70-70 स्पोर्ट्स नियोजन एक वेगळ्याच दर्जाचं पाहायला मिळतं. म्हणूनच प्रत्येक प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली असते. आणि याच दरम्यान आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी कालेर का दिलेर म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे
आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्व देखील त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अक्षरशः दणानून सोडलेलं असं व्यक्तिमत्व सुजित तात्याशेठ पाटील कालेरका दिलेर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आहे. आणि सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर सुजित तात्याशेठ पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स या मान्सून सुपर सिरीज मध्ये आपण करतोय. आणि या मॅचचा शेवट इथे झालाय. सामना इथे जिंकलाय टीम त्विषा अर्जुन 11 डायकर या टीमने. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. सामना इथे संपला आणि आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय सुजित तात्याशेठ पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. कालेर या गावासाठी नक्कीच भरपूर भरीव अशी कामगिरी क्रिकेटच्या दुनियेमध्ये त्यांनी केली. एक वेगवान गोलंदाज, दिग्गज असे फलंदाज, क्रिकेटवर नेहमीच त्यांचं प्रेम आहे, निस्सीम भक्ती आणि त्यातल्या त्यात एक समाजसेवक म्हणून सुजित तात्याशेठ पाटील यांची एक वेगळी ओळख आहे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय तात्याशेठ या स्पर्धेमध्ये.